हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी डॉक्टर अपर्णा. हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जो प्रयागराज येथे कुंभमेळा चालू आहे त्यामध्ये डुबकी मारणं किती फायद्याचं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या याला महत्त्व तर आहेच, वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा याला महत्त्व आहे. या कुंभमेळ्याचा इतिहास खूप जुना आहे. धर्मग्रंथामध्ये याबद्दल खूप वर्णन आढळतं. आता या कुंभमेळ्यामध्ये लाखो साधू संन्यासी, करोडो देशवासीय आणि विदेशी लोकसुद्धा या पाण्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये स्नान करण्यासाठी आपली हजेरी लावत आहेत. तर नक्कीच याचे वैज्ञानिक फायदे जर आपल्याला माहिती झाले तर अजून कुंभमेळ्याचं आपल्याला आपली श्रद्धा अजून वाढेल. तर याच्यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक फायदे आपल्याला मिळतात. चला तर मग या कुंभमेळ्यामध्ये नदीमध्ये स्नान करण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ. पहिला फायदा असा होतो की हायड्रोथेरपी याद्वारे आपल्याला मिळते. पाण्यामध्ये तुम्ही डुबकी मारता, थंड पाणी असतं, त्यामुळे तुमच्या मसलमध्ये कुठे वेदना होत असतील तर त्या कमी होतात. त्यानंतर तुमचं त्वचेचा पोत सुधारतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात, त्यामुळे मृत त्वचा तुमची नाहीशी होते आणि त्वचेचा पोत सुधारतो. शिवाय या पाण्यामध्ये जीवाणूविरोधी काही घटक असतात, त्यामुळे कुठे काही त्वचेला इन्फेक्शन होण्याचा जो धोका असतो तो टळतो. आणि या पाण्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचं जे महत्त्व आहे त्यामध्ये स्नान केल्यामुळे एंडोर्फिन स्रवतं. त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता लाभते, मानसिक आरोग्य आपल्याला मिळते, त्यामुळे तणावमुक्तीसुद्धा होते. असे याचे शारीरिक, मानसिक, भावनिकसुद्धा फायदे आहेत आणि आध्यात्मिक आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर आपली पापं धुवून निघतात असं सांगितलं जातं, किंवा मोक्षप्राप्तीकडे आपली वाटचाल होते असं या आध्यात्मिकदृष्ट्या सांगितलेलं आहे. पण वैज्ञानिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर त्वचेसाठी फायदेशीर आहे. शिवाय मानसिक शांतता आपल्या मानसिक आरोग्यासाठी उपयोगाचं आहे आणि आपली भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला हे कुंभमेळ्याचं स्नान उपयोगी ठरू शकतं. पण एकच काळजी घ्यायची, आपली स्वतःची सुरक्षितता आणि ते पाणी किती स्वच्छ आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. नाही, आपण सांगतोय की त्वचेसाठी फायदे होणार आहेत, पण एवढे लोक त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करणार, त्यांना जर काही स्किन डिसीज असतील तर ते इन्फेक्शनसुद्धा त्या पाण्यामध्ये जाऊ शकतं. त्यामुळे स्वतःची सुरक्षितता आणि ते पाणी किती स्वच्छ आहे याचा विचार करूनच आपण ते स्नान केलं पाहिजे, हेही सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे याचे वैज्ञानिक फायदे आहेत. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर या कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारण्याचा आनंद घ्यावा आणि शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक जे फायदे आहेत ते आपल्या पदरात पडून घ्यावे. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.